पिछाडीवर जाणं म्हणजे नवाब मलिकांसाठी हा किती मोठा धक्का असू शकतो. त्यांच्या कुटुंबातले 3 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. तर तिकडे पुण्यामध्ये पुणे पालिकेत शिवसेनेचे आबा बागुल सध्या पिछाडीवर आहे. जे बरेच चर्चेत राहिले होते ते सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय. पुणे पालिकेमध्ये शिवसेनेचे आबा बागुल पिछाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेनं पुण्यामध्ये वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यात त्यांना किती यश येते हे पाहावं लागेल. पण मुळातच शिवसेनेची स्थिती ही पुण्यामध्ये फारशी काही चांगली नव्हती. पण या निवडणुकीमध्ये ते काही करिश्मा करतात का, गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न तरी त्यांनी केला होता. नागपूरमध्ये 45 जागांवर भाजप आघाडीवर, क्लीन स्वीप कदाचित तिथं मिळू शकेल असा अंदाज होता. पण काँग्रेसनं ही 22 जागांवरती तिथं आघाडी घेतलेली आहे. म्हणजे पूर्णपणे व्हाईट वॉश आहे असंही नागपुरात नाहीये. काँग्रेस असा पक्ष आहे जो आजही त्यांचे मतदार, त्यांचं विचारधारा तो टिकून आहे. तो संपला असं किती वाटत असलं तरी बघ तू, चंद्रपूरमध्ये ते आहेत, कोल्हापूरमध्ये ते आहेत, लातूरमध्ये ते आहेत, नागपूरमध्ये 22 जागांवरती ते आहेत, मुंबईमध्ये सुद्धा ते. आता नवी मुंबईमध्ये जाऊयात. नवी मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक खरं तर 16 मधून भाजप सध्या आघाडीवर आहे. म्हणजे गणेश नाईक जिथे जातील तिथे नवी मुंबईची सगळी पब्लिक जातील असं ठरवलेलं दिसतंय. नाईक आपला गड खरं तर 25 वर्षांची सत्ता आणि कदाचित यावेळी सुद्धा तिथं एक आव्हान निश्चितपणे त्यांच्याच मित्रानं दोस्तीत कुस्ती झाली. आणि ज्या प्रकारे तिथं शिंदेच्या शिवसेनेनं आव्हान उभं केलं, नाईक ते किती परतवून लावतात हे पाहणं महत्वाचं आहे. 9वीच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून खरं तर भाजप सध्या आघाडीवर आहे. म्हणजे एक प्रकारे गणेश नाईकांनी नवी मुंबईमध्ये जी ताकद लावली होती किंवा त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांनी त्यांना पुन्हा एकदा साथ दिली आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांचा करिश्मा किती चालतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या तरी वॉर्ड क्रमांक 16 मधून भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी त्यांची प्रतिष्ठा अतिशय पणाला लावली होती. हे जे